करण आहे ना, हा जे काय करतो ते ऐकून मला खूप आनंद, कारण वरळीमधल्या एका दुकानात पहिल्यांदा गेलो आणि तो म्हणाला कुठलंही औषध म्हणजे जे काय असेल त्याला प्रत्येक ठिकाणी 18-20% आम्ही रिबेट देतो. हे कोण करत नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसाला बिचारा पॅनिक असतो. डॉक्टरकडे गेला त्याने काही औषधं दिली तर त्या किमती वाचून घाबरून जातो. मग आज निदान करणने आमच्या शिवडीमध्ये असं एक उघडले की आमच्याकडे तर गरिबांचीच खाण आहे, तर त्या गरिबांच्यासाठी हे मदत होणारं असं दुकान आहे. आणि आणखीन एक गोष्टीचं मला खास कौतुक केलं पाहिजे. मेडिकलची औषधाची दुकानं तर खूप निघतात, पण हे काय म्हणे सर्व्हिस दुकान आहे. ह्याला इथे औषधाचं पण आहे, पॅथॉलॉजी आहे आणि तिथे डॉक्टर बसवणार आहे. म्हणजे दोन्ही त्यांनी जर चेक करून सांगितलं औषध घ्या का येताना घ्यायचं आणि बाहेर पडायचं, म्हणजे ते सगळंच एका ह्याच्यात होऊन जाईल. आणि निश्चितपणे करणचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला सांगतो असं सेवा अखंड चालू ठेव, तुझ्या हातून अशी सेवा घडत राहू. मराठी भाषा देण्याची औषधं नको आहेत आम्हाला. औषध केंद्र सरकारला द्यायचं आहे की बाबा हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दे, पण एका चांगल्या सुमूर्तावर होता हरकत नाही. शेवटी माणसाचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ज्याचं आरोग्य चांगलं त्याचं सकुटुंब आनंदी. तेरा हाथ थरथर कैमरे में आ गया क्या? नहीं, जैसे कि आज मेडिसिन वन की ओपनिंग हुई है सर, इस उद्घाटन में आके आपको कैसा लगा? मेडिसिन वन की दूसरी या तीसरी दुकान का उद्घाटन मैं कर रहा हूँ. इनकी दुकान पर मैं वर्ली में जब हम थे तो हमारे विभाग प्रमुख आए थे, विधायक जी भी आए थे, आशीष जी थे, सुनील शिंदे जी थे. उस वक्त मुझे महसूस हुआ कि एक अपन धंधा करते समय सेवा भी कर सकते हैं. और ये मकसद इन्होंने जिस तरह से पाया है कि इनकी दुकान में कोई भी दवा होने दो, अगर वो मांगे ना मांगे, बिना मांगे उसको 18% रिडक्शन कम भाव में मिलेगा. ये बड़ी सेवा है. एक तो दवाएं बहुत महंगी हो रही हैं, ऐसी स्थिति में ऐसी दुकान उपलब्ध होना. और इस दुकान की और एक खासियत है कि इन्होंने और एक सेवा यहाँ उपलब्ध कर दी है. यहाँ डॉक्टर रखा है तो मेडिकल ट्रीटमेंट भी मिलेगी. मतलब अगर डॉक्टर चेकिंग करने तो डॉक्टर चेक भी कर सकता है, उसका ब्लड भी चेक कर सकता है, खून भी चेक कर सकता है. तो ये सारी सेवाएं एक कॉम्बो हो गया अभी है, दवा की दुकान विद डॉक्टर की सेवा. ऐसी कैंसर के लिए 50% डिस्काउंट है सर. कैंसर के लिए 50% डिस्काउंट है. और खास करके अभी बता रहे मेरे मुश्ताक भाई, ये दोस्त है हमारे, तो कह रहे हैं कि कैंसर पेशेंट के लिए 50% जो कुछ दवाएं दी जाएगी उसमें हम 50% कम दामों में यहाँ से वो दवा मिल सकती है. बहुत बड़ी सेवा है इसके लिए. इसके लिए मैं आज उनका अभिनंदन करता हूँ. ऐसी सेवा आगे भी चलकर उनके हाथ से होते रही, ऐसी भी शुभकामनाएं देता हूँ. आज मराठी दिवस आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. माझा मुलगा रितेश आणि करण त्यांनी हे मेडिसिन वन खोललं आहे, पण 18% देतात म्हणून ते खूप आभारी आहे. माझी दोन्ही सून पण खूप हेल्प करतात आणि 18% देऊन मला आशीर्वाद भेटतो, कारण की हेल्प होते माणसांची. म्हणून नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकांना मेडिकल कुठे आहे आणि दुकाने इथपर्यंत कसं यावं? हा ही मला पूर्ण मुंबईच्या सगळ्या एरियात खोलणार आहेत माझे मुलं. आता 8 मेडिकल झाली आहे. हे शिवडीमध्ये आता उघडलं आहे आज, आणि नंतर काला चौकी, नंतर बाईकला असे उघडत राहणार. म्हणजे सगळ्या नागरिकांना मिळेल. मेडिकलचं नाव मेडिसिन वन. 18% 18 आणि 18 ते कॅन्सरच्या औषधमध्ये 50% आणि ते जनरिकमध्ये 80%. आश्वासनच भेटतं. सर्वप्रथम आज मराठी भाषा दिवस आहे, त्याच्या मी लोकांना हे अभिनंदन करतो मी आणि शुभेच्छा देतो. आणि दुसरा माझे खास मित्र आहे करण दोशी, आणि आपल्या पूर्ण मुंबईमध्ये 100 दुकान करण्याचा टार्गेट केलं. आता ही किती दुकान आहे? 6ठी दुकान आहे. आणि पूर्ण मुंबईच्या हर पिनकोडमध्ये एक शॉप येणार आहे त्यांची. आणि मी त्यांना तर शुभेच्छा देतो. हा यंग आहे, एकदम डायनेमिक आहे, डॅशिंग आहे. आणि त्याचा जो मेन मकसद आहे हे प्रॉफिट कमवायचं नाही, समाजसेवा 80% आणि 20% बिझनेस राजकारण करतोय तो. म्हणजे आणि करण आणि तिची फॅमिली आहे सोबत काम करतोय. तो माझ्याकडे आला, बोला आम्हाला मदत करा. माझा काय त्याच्यावर काय पण नाही, इंटरेस्ट नाही, काय नाही. फक्त एक माणुसकीच्या नात्याने हा काम चांगला करतो. आणि डिस्काउंट 18% डिस्काउंट 18% डिस्काउंट आता बघा कुठे पण भेटत नाही. हा कोण देणार आहे? हा ते करतात किरकिर करतात हा दुकानवाले. पण यांनी करणचा एकदम प्रॉफिट एकदम कमी करून म्हणजे मार्जिनल प्रॉफिटमध्ये काम करतोय.
तर मी त्याला तर एकदम त्याला एक हिम्मत द्यावी भगवाननी, अल्लाह उसको अच्छा लगे और तंदुरुस्ती देवे एकदम. नवीन शॉप वगैरेबद्दल लोकांनी त्याला सकारा करावे. हा, आणि त्याला कुठे पण काय पण प्रॉब्लेम झाले तर त्याला मदत करावे. हा, आणि हे जो काम करतोय तो चांगलंच काम करतोय. सर्वांनी मिलून काम करायचं आहे सोबत. सबसे पहले तो मैं करण को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि करण एक यंग लड़का है, एक डैशिंग लड़का है, और इसने जो अभी एक 100 दुकान का करने का उसने टारगेट उठाया है. अभी ये 6ठी दुकान है, तो हर पिन कोड में ये अपने हर जगह पे ये शॉप खोलना चाहता है. तो मैं भी उसको, मेरा पूरा सहकार्य उसके साथ में है कि मेरी दुआ उसके साथ में है कि और दुकान खोलते जाए बस. जैसे कि सर आप भी एक बिजनेसमैन हो और यंग जनरेशन को आप एक क्या मैसेज देना चाहोगे कि बिजनेस के बारे में? आज जैसे कोरोना का दौर चल रहा है, अभी भी ख़त्म नहीं हुआ, यंग जनरेशन को क्या एक मैसेज देना चाहोगे? यंग जनरेशन को मैं ये मैसेज देना चाहता हूँ, सबसे पहले तो हेल्थ के ऊपर ध्यान देवे, फिटनेस केयर और नशे से दूर रहे. ये हेल्थ इज़ वेल्थ, और नशा है ये पूरा अंदर से कमज़ोर करते हैं. पहले तो मज़ा आती है, इन बाद में एक बार एडिक्शन होता है तो वो ख़त्म होती है, अंदर से गलते जाता है. पूरा एक स्लो पॉइजन है एकदम. तो नशे से बच के रहे, मैं तो करता हूँ. बहुत बहुत मुबारक है करण. हमारा हर एक पिन कोड में एक दुकान खुल रहा है. मेरी खुद की मजगांव की दुकान मैंने इसको दी रखी है, और ये अच्छा काम कर रहा है. इसके लिए मैं इसके साथ हमेशा खड़ा रहता हूँ. बस इस तकलीफ ये है कि बाजू के मेडिकल वालों को बहुत तकलीफ होती है, वो करण उसको संभाल ले. बस मेरी हमेशा इसके साथ ही रहूँगा, और जितनी दुकान खुलेगा उसमें हम हर एक ओपनिंग में साथ में ही खड़े रहेंगे. मेडिसन वन को मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. इनकी पूरी टीम को मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं. ये जो काम लोग कर रहे हैं एक नंबर काम हो रहा है. ये सा डिस्काउंट कहीं नहीं मिलता है. लोग डिस्काउंट के लिए तरसते बेचारे, 10% डिस्काउंट के लिए भी बोलना पड़ता है सामने से, और यहाँ ये लोग खुला ऐलान कर रहे हैं 18% डिस्काउंट कम से कम. और सबसे अच्छी बात है कैंसर पेशेंट को 50% डिस्काउंट. तो मैं तो ये चाहूँगा कि लोग इनको टच करें, इनसे फ़ायदा उठाए, और लोगों का भी इसमें फ़ायदा होगा. अभी ये पैंडेमिक में लोगों का हालत कैसा हुआ है, इसमें ये डिस्काउंट इन लोगों के लिए बहुत बड़ा फ़ायदेमंद साबित होगा. मेरी दुआ है कि इन लोग आगे और कामयाब हो और ऐसी दुकानें खोले और खूब मेहनत करें. मेरी शुभेच्छा इन लोगों के साथ में है, और हम लोग भी कोशिश करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा पेशेंट और दवाई जिसकी ज़रूरत है उनको इन तक पहुँचाए. करण दोषी को क्या आप बताएंगे, क्या उनका अभिनंदन? हम लोग इनके साथ हैं, बेफिक्र रहे. जहाँ दुकान खोलना है हम लोग इनके सपोर्ट में खड़े हैं हमेशा, और हमारी दुआ ही है ऐसी हर पिन कोड में एक दुकान ज़रूर डालें, क्योंकि लोगों की आज ज़रूरत है, ये बहुत बड़ी ज़रूरत है. ये थँक यू. रमेश दोषींनी आज माझी सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आहे की आज हे बिझनेस तर सर्व लोक करतात, पण हे बिझनेसच्या सोबत यांनी एक देश सेवाचं काम केलं आहे. एक मेडिकलच्या मार्केटमध्ये क्रांती आणली आहे. जे पहिली लोक 5% डिस्काउंट देत होते ते पण लई लोक देत पण नाही होते. आज यांनी 20% डिस्काउंट द्यायची प्रक्रिया चालू केली आहे. हे फारच चांगली एक सेवा आहे, जे पब्लिका पुरा आहे त्याचे बेनिफिट भेटणार. लई लोकांचे खर्च असते एवढं, तर ते त्याच्यासाठी लई मोठी सोय आहे. तो मी त्यांना खास शुभेच्छा देतो आहे की भविष्यामध्ये पण हे चांगले असं काम करत जावा. धन्यवाद. रमेश दोषींनी एक मेडिकलच्या एक मिनट चालू मत करा, 2 मिनट. हाँ भाई आपको मुझे बता रहा हूँ. हाँ, पहले बता दे. मुझसे बताओ ना क्या बोलने का फटाफट. मेडिकल के मार्केट में क्रांति लाई है इन्होंने.